आज मला दादरच्या स्वामी मठात जाण्याचा योग आला. मठात पाऊल टाकताच मन शांत झालं. जणू स्वामी स्वतः म्हणत होते, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. तेथील आरती, घंटानाद आणि वातावरणातील सकारात्मक ऊर्जा शब्दात सांगता येणार नाही. आणि घरी आल्यावर पुन्हा मनापासून स्वामीसेवा केली. मठ असो किंवा आपलं घर, स्वामींची उपस्थिती तिथेच असते जिथे श्रद्धा असते. या आहेत बाळकृष्ण महाराजांच्या पादुका. इथे पहिलं आपण दर्शन घेतो आणि मग पुढे स्वामी माऊलींच्या दर्शनाला जातो. आज गुरुवार असल्यामुळे मठात थोडी गर्दी होती, पण दर्शन मात्र खूप छान झालं, एकदम सुंदर. इथे इतर ठिकाणासारखं हकलवत नाहीत किंवा ढकलत नाहीत, व्यवस्थित दर्शन घ्यायला देतात, त्यामुळे खूप बरं वाटतं. आपल्या स्वामी माऊलींचे खूप छान असे मला दर्शन झाले. वाटत होतं इथेच बसावं आणि नामस्मरण करावं, परंतु आज गुरुवार असल्यामुळे इथे आज नामस्मरण करायला देत नाही, कारण इथे ह्या रांगांच्या लाईन लावलेल्या असतात, त्यामुळे नामस्मरण करायला तिथे बसायला मिळत नाही. हे बघा, हे घ्या, तुम्हीही दर्शन घ्या आपल्या स्वामी माऊलींचं. दादरच्या मठातील हे आपले स्वामी महाराज आहेत. हे आहेत बाबू महाराज आणि कमला माता. असं माझ्याबरोबर मी तुम्हालाही दर्शन दिलं आहे. आता नमस्कार सर्वांना. आज गुरुवार आहे. आज स्वामींची सेवा मी तुम्हाला दाखवते. नमस्कार. घरी येऊन मी स्वामी महाराजांची सेवा केली. प्रथम मी अष्टगंधा लावते. अष्टगंधाची गळ्यात माळही तयार करते. स्वामी माऊलींच्या पादुकांना, कमंडलूला अष्टगंध लावून घेते. त्यानंतर त्याच्यावर मी हळद कुंकूही लावते. त्यानंतर फुलं, धूपारती असं सर्व करते. इथे तुम्हाला मी तीच सेवा माझी शेअर करत आहे. स्वामींच्या 14व्या अध्यायात सांगितलं आहे की आपण स्वामींची भक्ती कशी करावी, पूजा विधियुक्त करावी, मन एकाग्र करून शुद्धोदक स्नान घालावे, सुगंधी चंदन लावून सुवासिक फुलं अर्पण करावी, धूप दीप नैवेद्य दाखवावा, फल तांबूल दक्षिणा शुद्ध द्यावे, नाना प्रकारचे आपण त्यांना नैवेद्यासाठी खाद्य द्यावे, षोडशोपचार पूजन करावे, धूप दीप आरती दाखवावी आणि दोन्ही हात जोडून मनापासून नमस्कार करावा आणि मुखामध्ये श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र सतत जपत राहावा. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये 14व्या अध्यायात स्वामींची पूजा कशी करावी हे सांगितलं आहे आणि मीही त्याप्रमाणेच पूजा करते. माझ्याकडे मूर्ती नसल्यामुळे मी या फोटोचीच पूजा करते. पूजा करताना श्री स्वामी समर्थ हे मुखामध्ये माझ्या नामस्मरण चालूच आहे. या अध्यायात स्वामींची अनंत रूपे सांगितली आहेत. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्पालादि समग्र, तूच रूपे नटलासी, करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्थ निश्चय, जंगम आणि स्थिर, तुझं व्यापेला समग्र, तुझं लागे आदिमध्याग्र, कोटे नसे पाहता, असोनिया निर्गुण, रूप नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तुझं एक विश्वेशा. आरती ओवाळून नमस्कार करून मी स्वामींना प्रार्थना केली. स्वामी माऊली, तुमची कृपा अशीच आमच्या सर्वांवर राहू दे.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संसारात असूनही आपण स्वामींची सेवा करू शकतो. प्रपंच आणि परमार्थ हेच तर स्वामींना आवडतं. आणि प्रपंच सांभाळून स्वामींची सेवा केली तर स्वामींना आनंदच होतो. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आपण मनापासून मनोभावे म्हणालो तर ते स्वामींना खूपच प्रिय आहे. पुरुषांबरोबर स्त्रियांनीही हा जप दर दिवशी करावा. आणि जेव्हा आपल्याला पूजा करण्यासारखी नसेल तेव्हा आपण मानसपूजा केली तरी ती स्वामींना मान्य आहे. हे सर्व श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत 14व्या अध्यायात लिहिलं आहे. अशी ही गुरुवारची मी छान पूजा करून घेतली. आणि येताना आम्ही दादरवरून अशी फुलंही आणली होती देवांसाठी आणि बेलही आणला आणि हे शंकराला आवडणारं फळही घेऊन आलो. ही बेलपत्र मी रविवारी महाशिवरात्र आहे त्याच्यासाठी खास आणून ठेवली आहे. अशी मी फुलं आणून अशी डब्यामध्ये भरून पॅकबंद केली आणि फ्रीजमध्ये ठेवली की ती चांगली टिकतात. फुलांनी देवाऱ्यातले देव सजले की मन खूप प्रसन्न होतं. घंटानाद झाला की घरातली ऊर्जा बदलते. कापूर झाला की वातावरण शुद्ध होतं आणि दिव्याच्या प्रकाशात मन शांत होतं. घर मोठं असावं असं नाही, पण घरात संस्कार, दिव्याचा प्रकाश आणि नामस्मरण असलं की तेच घर मंदिर होतं. तुम्हाला माझं म्हणणं बरोबर वाटत असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की मला कळवा. मला नक्कीच आवडेल तुमचे विचार ऐकायला. माझ्या आधीच्या व्लॉगला तुम्ही छान असा प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. माझा हाही स्वामीसेवेचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही दादर मठात गेला आहात का? नक्की कॉमेंट्समध्ये मला सांगा. दादर मठात गेल्यानंतर खूपच छान प्रसन्न वाटतं. दारातही मी दर दिवशी रांगोळी काढते. असं केल्याने आपलं मन प्रसन्न तर होतंच पण घरातलं वातावरणही आनंददायी होतं. परत भेटू अशाच नवीन छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.